नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजाड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्र हो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आहे तो पूर्ण ताकदीने चालू असेल ही मी अपेक्षा करतो। आपल्या चॅनलच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घटक याविषयी आपण यापूर्वी सुद्धा एक सिरीज घेतली होती आणि त्या सिरीजच्या माध्यमातून आपण अर्थव्यवस्था या घटकावर आयोगाने कुठले टॉपिक दिलेले आहेत आणि कुठल्या टॉपिकवर कसे प्रश्न आलेले आहेत, म्हणजेच काय तर अभ्यास विषयाची ओळख आणि प्रश्नांचे स्वरूप समजून घेतलेले आहे या पूर्वीच्या सिरीज मध्ये। आता या सिरीज मध्ये किंवा या नवीन सिरीज मध्ये आपण नेमकं काय करणार आहोत तर पीवायक्यू म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन आयोगाने जे काही वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेले आहेत ते आपण टॉपिक वाईज घेणार आहोत। टॉपिक वाईज घेण्याचा एकच फायदा आहे की आपल्याला त्या टॉपिक मधला कुठला कंटेंट महत्वाचा आहे, कुठल्या संकल्पना महत्वाच्या आहेत, कुठला डाटा महत्वाचा आहे याचं विश्लेषण होते। त्यासोबतच यापूर्वी कसे प्रश्न आले आणि यानंतर कसा प्रश्न फ्रेम होऊ शकतो याचा सुद्धा अंदाज येत असतो। म्हणून पीवायक्यू विश्लेषण हे आपल्याला खूप मार्गदर्शक असतात, आपल्याला एका दीपस्तंभासारखे ते मार्गदर्शन करत असतात आणि आपल्याला आपल्या अभ्यासाला दिशा आणि वेग देण्याचा काम हे पीवायक्यू करत असतात। म्हणून ही एक नवीन सिरीज आपण सुरू केलेली आहे। पीवायक्यू विश्लेषण टॉपिक वाईज आपण घेणार आहोत। त्यासोबतच आतापर्यंत आलेले सर्व क्वेश्चन्स आणि सर्व टॉपिक सुद्धा आपण या सिरीजच्या माध्यमातून कव्हर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। तर आज या सिरीज मधील पहिला जो काही लेक्चर आहे, पहिला जो व्हिडिओ आहे तो आपण घेऊन येत आहे। बघा, एमपीएससी कंबाईन जी काही पूर्व परीक्षा 2024 तुमची होणार आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा अर्थव्यवस्था घटक आहे आणि त्या दृष्टीने आपण पीवायक्यू विश्लेषण ही सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीज मधील पहिला जो भाग आहे तो आपण घेऊन आलेलो आहे आणि या पहिल्या भागामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक कव्हर करणार आहे। सोबतच याचे अनेक पार्ट सुद्धा होऊ शकतात, त्या दृष्टीने आपण तयारी ठेवायची आहे। तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न हा घटक पूर्व परीक्षेला सुद्धा आहे आणि मुख्य परीक्षेला सुद्धा आहे। राज्य सेवा मुख्य परीक्षेला सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे आणि राष्ट्रीय उत्पन्नावर आपण जर बघितलं तर वारंवार आयोगाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत। तर बघा मित्र, आपण या लेक्चरला सुरुवात करूया आणि या सिरीज मधला, या लेक्चर मधला हा जो काही पहिला पार्ट आहे, या पहिल्या पार्ट मधला पहिला टॉपिक आणि पहिल्या टॉपिक मधला पहिला प्रश्न तुमच्या समोर दिसत असेल। तर आता आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये टॉपिक पीवायक्यू विश्लेषण आणि आपल्याला नेमकं काय करायचं यावर आता डिस्कशन करणार आहोत। तर चला बघा मित्र, पहिला प्रश्न काय आहे, भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? राज्य सेवा मुख्य परीक्षा जानेवारी 2024 चा क्वेश्चन आहे। बघा, आपण सर्व क्वेश्चन कव्हर करणार आहे, त्याच्यामुळे मुख्य परीक्षेचे सुद्धा प्रश्न यामध्ये दिसून येतात। मग केवळ पूर्व परीक्षेचेच घ्यायचे का, मुख्य परीक्षेचेच घ्यायचे का, कंबाईन मुख्यचेच घ्यायचे का, असं नाही। पूर्ण टॉपिक समजून घेत असताना येणारा प्रश्न कसा अपेक्षित आहे त्याच्यासाठी यापूर्वी आयोगाने वेगवेगळ्या परीक्षेला कसे प्रश्न विचारले याची डिटेल आपण चर्चा करणार आहे। म्हणून राज्य सेवा मुख्य परीक्षेचे सुद्धा प्रश्न आपण इथं कव्हर केलेले आहेत। प्रश्न काय सांगतो, राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक वरील भारतासारख्या विकसनशील देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यामध्ये किंवा मोजमापामध्ये खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? बघा, असंघटित आणि विखुरलेले उत्पादन। आपण जर आपल्या अर्थव्यवस्थेचा विचार केला तर आपली अर्थव्यवस्था खूप मोठी अवाढव्य आहे आणि जर पूर्ण भारताचा विचार केला तर पूर्ण भारतभर पसरलेली आहे आणि ज्या काही आर्थिक क्रिया आहेत पूर्णपणे भारतभर चालतात, म्हणून काय आहे, असंघटित आहे। जर आपण संघटित आणि असंघटित असं जर अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण केलं, अर्थव्यवस्थेतील आर्थिक क्रियांचं वर्गीकरण केलं तर असंघटित घटक हा खूप मोठा आहे, त्यासोबतच तो विखुरलेला आहे। पहिली गोष्ट, मग या लोकांनी जे काही उत्पादन केलं, उत्पन्न केलं याचं मोजमाप करत असताना आपल्याला अडचणी येतात। दुसरा आहे निर्वाह शेती। निर्वाह शेती म्हणजे काय, उदरनिर्वाहासाठी जर आपण शेती करत असू तर या उदरनिर्वाहासाठी जर शेती केली तर राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाईल का? नाही। राष्ट्रीय उत्पन्नामध्ये असंच उत्पादन किंवा अशाच वस्तू आणि सेवांच्या किमती मोजल्या जातात की ज्या बाजारामध्ये आणल्या जातात आणि बाजारामध्ये त्यांचा विनिमय होत असतो, खरेदी विक्री होत असते। मग जर तुम्ही शेतीच्या माध्यमातून शेती उत्पादन घेतलं आणि ते केवळ उदरनिर्वाहासाठी घेतलं असेल तर ते उत्पादन बाजारात येणार नाही, त्याची खरेदी विक्री होणार नाही, त्याचा विनिमय सुद्धा होणार नाही। मग अशा
ज्या बाबी आहेत ह्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जाऊ शकत नाहीत, म्हणून ही एक अडचण आहे. पहिला आहे असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, दुसरा आहे निर्वाह शेती, तिसरा आहे पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता. तर बघा, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची जर उपलब्धता असेल तर नक्कीच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न अचूक मोजता येते, म्हणून हा पॉइंट या ठिकाणी होणार नाही. आणि शेवटचं होतं निरक्षरता. जर आपण बघितलं अर्थव्यवस्थेतील मोठा घटक हा असंघटित आहे, विखुरलेला आहे आणि कृषी किंवा ग्रामीण क्षेत्राचा विचार केला तर आजही आपण निरक्षरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येते. आणि मग लोक निरक्षर असतील तर राष्ट्रीय जे काही त्यांनी उत्पादन केलं खरंच त्या उत्पन्नाचा हिशोब ठेवतील का? नाही ठेवणार. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अडचणी दिसून येतात. म्हणजे निरक्षरता हा सुद्धा एक घटक आहे. मग प्रश्नाकडे जर गेलो तर सी जर स्टेटमेंट बघितलं तर पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता, यामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा अचूक अंदाज घेता येतो, म्हणून हा या प्रश्नाच्या अनुषंगाने हे स्टेटमेंट चुकीचं आहे. मग जर आपण गेलो तर पहिल्या पर्यायामध्ये सी, दुसऱ्या पर्यायामध्ये सी आणि चौथ्या पर्यायामध्ये सुद्धा सी आहे. म्हणजे या 4 स्टेटमेंट पैकी आपल्याला एक जरी स्टेटमेंट व्यवस्थित माहित असेल आणि तेही याच्या अगेन्स्ट आहे, याच्या विरुद्ध आहे, काय विचारलं? अडचणी विचारल्या, आणि याने अडचणी नाही तर ही काय टाकलेली आहे? उपाय टाकलेला आहे किंवा एक चांगली गोष्ट, पॉझिटिव्ह गोष्ट इथं टाकलेली आहे, म्हणून हे विधान इथं निघून जातं. आणि पर्यायाकडे गेलो तर आपल्याला 3 पर्याय निघून जातात. म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे? अचूक उत्तर आहे. ए, बी आणि डी हे या प्रश्नाचं किंवा या स्टेटमेंट वरून आपल्याला लक्षात येते की राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये नेमक्या अडचणी कोणत्या आहेत. तर बघा मित्र, राष्ट्रीय उत्पन्न मापनातील अडथळे किंवा अडचणी यावर आयोगाने आता अलीकडे प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्नातील अडचणी किंवा काय समस्या आहेत याच्यावर प्रश्न येऊ शकतो पूर्व आणि मुख्य परीक्षेला. त्या दृष्टीनं महत्वाचं काय आहे? राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजमापाच्या पद्धती आणि राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप कुणी कुणी केलेलं आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना काय नेमक्या समस्या आहेत, काय अडचणी आहेत, हे 4 जर घटक तुम्ही राष्ट्रीय उत्पन्नाशी निगडीत अभ्यासले तर नक्कीच तुम्हाला हा टॉपिक कव्हर होऊन जाईल. बघा, राष्ट्रीय उत्पन्नावर वारंवार प्रश्न येतात आणि एक छोटा टॉपिक असल्यामुळे बऱ्याच वेळा आयोग इथं डिटेल मध्ये क्वेश्चन्स टाकतो किंवा डेप्थ मध्ये क्वेश्चन्स टाकतो, त्यामुळे हा टॉपिक व्यवस्थित करणं अपेक्षित आहे. आपल्या पूर्व परीक्षेला एक प्रश्न येऊ शकतो आणि मुख्य परीक्षेला सुद्धा एक प्रश्न हा राष्ट्रीय उत्पन्नावर आपल्याला दिसू शकतो. बघा, दुसरा क्वेश्चन काय? खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य परीक्षा. आता परीक्षेचं मी काही वाचत नाही कारण तुम्हाला पुढे लिहिलेलं आहे ते लक्षात येत असेल. बघा, विधान काय? वैयक्तिक उत्पन्नामध्ये नफा, व्याज, वेतन, खंड आणि सामाजिक सुरक्षा योगदाने यांचा समावेश होतो. दुसरं काय? व्यय शक्य उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. तर बघा, वैयक्तिक उत्पन्न म्हणजे काय? आर्थिक क्रियेमध्ये जो काही घटक काम करत आहे. मग घटक कुठले काम करतात? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक असे 4 घटक अर्थव्यवस्थेमध्ये काम करत असतात आणि त्यांनी जे काही उत्पादन केलेलं असते किंवा आर्थिक क्रियेमध्ये भाग घेतलेला असतो त्याच्या बदल्यात त्यांना मोबदला मिळत असतो. मग भूमीला काय मिळते? बघा, इथं संयोजकाला नफा मिळतो, भांडवलाला व्याज मिळते, श्रमाला वेतन किंवा मजुरी मिळते आणि जमिनीला किंवा भूमीला काय मिळत असतो? खंड मिळत असतो. म्हणजे हे 4 घटक आहेत आणि 4 घटकाला मिळणारे मोबदले आहेत. परंतु या सर्वांचा वैयक्तिक उत्पन्नामध्ये समावेश होतो का? तर नक्कीच होतो. परंतु वैयक्तिक उत्पन्न हे 2 प्रकारचे असते. एक असते कमावलेले आणि एक असते मिळवलेले. मिळवलेले म्हणजे काय? तर आपल्याला जर कोणी देणगी दिली असेल, कोणी बक्षीस दिलं असेल किंवा शासकीय योजनेच्या माध्यमातून काही अनुदान प्राप्त झालेले असतील तर त्याला म्हणतात मिळवलेले उत्पन्न, मिळालेले किंवा मिळवलेले उत्पन्न. परंतु कमावलेले म्हणजे काय? तर आर्थिक क्रियेमध्ये आपण सहभाग घेतला, आर्थिक क्रियेमध्ये कुठलं तरी काम केलं आणि त्या कामाच्या बदल्यात जर आपल्याला मोबदला मिळत असेल तर त्याला म्हणायचं कमावलेले. आणि दुसरं काय आहे? मिळवलेले. मग वैयक्तिक उत्पन्नामध्ये या दोघांचाही समावेश होतो. जर मी एखादी आर्थिक क्रिया करत असेल आणि त्याच्या बदल्यात मला मोबदला मिळत असेल तर ते सुद्धा माझं वैयक्तिक उत्पन्न आहे. सोबत जर एखाद्या शासकीय योजनेच्या माध्यमातून मला काही अनुदान मिळालं असेल किंवा मला कोणी देणगी दिली असेल, मला कोणी बक्षीस दिलं असेल किंवा मला रस्त्यात चालता चालता एखादी बॅग पैशाची मिळाली असेल
तर ते सुद्धा मला मिळालेलं उत्पन्न आहे. मग ते माझं वैयक्तिक उत्पन्न आहे. म्हणजे वैयक्तिक उत्पन्नामध्ये तुम्ही नफा, व्याज, वेतन, खंड यांचा सुद्धा समावेश होतो. त्यासोबत तुम्हाला सामाजिक सुरक्षा योगदान आहे. एखाद्या बेरोजगाराला जर शासनाकडून भत्ता मिळत असेल किंवा तुम्हाला कोणी देणगी दिली असेल, बक्षीस दिले असेल, तर त्याचा सुद्धा समावेश तुमच्या वैयक्तिक उत्पन्नामध्ये होत असतो. म्हणून पहिलं विधान जे आहे ते अचूक आहे. पहिलं विधान काय आहे? अचूक आहे. त्याच्यानंतर व्यय शक्य उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. तर बघा, मला माझे कमावलेले उत्पन्न आणि मिळालेले उत्पन्न याला मी म्हणतो माझं वैयक्तिक उत्पन्न, बरोबर. आणि मग वैयक्तिक उत्पन्नामधून व्यय शक्य उत्पन्न जर काढायचं असेल तर काय करावं लागेल? माझं जे काही पर्सनल इन्कम आहे, पर्सनल इन्कम इज इक्वल टू, किंवा व्यय शक्य ज्याला म्हणतो, व्यय शक्यलाच आपण काय म्हणतो? डिस्पोजेबल इन्कम म्हणतो. डिस्पोजेबल म्हणजे काय? तर खर्च करण्यायोग्य. व्यय म्हणजे खर्च आणि शक्य म्हणजे काय? खर्च करण्यायोग्य जे काही किंवा योग्य उत्पन्न आहे. मग माझं पर्सनल इन्कम काय आहे? मी कमावलेलं आणि मला मिळालेलं, हे पर्सनल इन्कम आहे. परंतु पर्सनल इन्कम किंवा तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावर काय असतात? शासन कर लावत असतो. जर तुम्ही एखाद्या शासकीय नोकरीमध्ये काम करत असाल तर तुमच्यावर इन्कम टॅक्स लागतो. उद्योग व्यवसाय करत असाल तर तुमच्या नफ्यावर टॅक्स लागत असतो. म्हणजे शासन काय करत असते? तुमच्या वैयक्तिक उत्पन्नावर कर लावत असते. मग वैयक्तिक उत्पन्नातून कराची रक्कम जर आपण मायनस केली, त्यासोबत तुमच्या सेव्हिंग सुद्धा असतात. जर मला 1,00,000 रुपये महिन्याला मिळत असतील आणि त्यावर मला 10% इन्कम टॅक्स द्यावा लागत असेल, तर माझं जे काही पर्सनल इन्कम आहे ते 1,00,000 आहे. परंतु त्यामधून कराची रक्कम आणि माझी जी काही बचत आहे, ही बचतीची रक्कम जर मायनस केली तर उरलेलं जे उत्पन्न असते ते काय असते? खर्च योग्य किंवा व्यय शक्य उत्पन्न. त्यासोबत आपण इथं सेव्हिंग सुद्धा घेऊ शकतो. म्हणजेच बघा, पर्सनल इन्कम मधून तुम्हाला लावलेले कर शासनाने आणि तुमच्या सेव्हिंग्स वजा करता उरलेलं जर समजा तुमचं उत्पन्न 1,000 आहे, तुम्हाला 10% टॅक्स, साधारणतः आपण बघू 100% टॅक्स लावला आणि 300 रुपये तुमची बचत आहे, म्हणजे हे 400 रुपये निघून गेले 1,000 मधून. तर 600 रुपये काय असेल तुमचं? 600 रुपये हे तुमचं डिस्पोजेबल इन्कम असेल. त्यालाच आपण व्यय शक्य उत्पन्न सुद्धा म्हणतो. मग यांनी काय म्हटलं स्टेटमेंट मध्ये? बघा, स्टेटमेंट मध्ये व्यय शक्य उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न आणि वैयक्तिक कर यांचा समावेश होतो. तर असं नाही मित्रांनो, व्यय शक्य उत्पन्नामध्ये वैयक्तिक उत्पन्न वजा वैयक्तिक कर याचा समावेश होतो. म्हणून दुसरं विधान जे आहे ते चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय विचारलं? कोणते विधान चूक आहे? तर दुसरं विधान म्हणजे बी विधान चूक आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, आपण पीवायक्यू विश्लेषण, त्याच्यावर चर्चा आणि प्रश्न कशा पद्धतीने फ्रेम होणार आहे याची सुद्धा चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळं आपला व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. त्यामुळं संपूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, डिटेलमध्ये बघायचा आहे, व्यवस्थित ऐकायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून काय होईल? तुमच्या अभ्यासाला दिशा मिळणार आहे. म्हणून व्हिडिओची लेंथ किती आहे यावर जाऊ नका. व्हिडिओमध्ये केलेलं डिस्कशन खरंच आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे का ते बघा आणि त्यावर थोडासा विचार करा. आणि संपूर्ण जी सिरीज आपण सुरू घेतलेली किंवा घेणार आहोत, ही पूर्ण सिरीज तुमच्या फायद्याची आहे मित्रो. तुमच्यासाठीच हा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच या सिरीजचा तुम्हाला आणि तुमच्या परीक्षेमध्ये तुमचा स्कोर वाढण्यामध्ये नक्कीच फायदा होईल, याच दृष्टीने मी प्रयत्न करणार आहे. चला मित्र, आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? संयुक्त गट क मुख्य परीक्षा डिसेंबर 2023 ला हा पेपर झालेला आहे. बघा, बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित वजा स्थिर भांडवलाचा उपभोग, उदाहरणार्थ घसारा. बघा, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे काय? इथं निव्वळ शब्द वापरलेला आहे. म्हणजे आपल्याला नेट काढायचं आहे आणि नेट काढायचं कशाच्या आधारे? बाजार किमतीनुसार. बघा, आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपल्याला 3 किमती माहित पाहिजे. एक म्हणजे स्थिर किंमत, त्याच्यानंतर मूळ किंमत आणि तिसरी आहे बाजार किंमत. तिसरी काय आहे? बाजार किंमत. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे? चालू आणि स्थिर किमती. तर ही स्थिर नाही तर घटक किंमत घ्यावी लागेल. आपल्याला काय किंमत, आपल्याला कोणती किंमत माहित पाहिजे? घटक
खर्च किंमत, त्याच्यानंतर मूळ किंमत आणि बाजार किंमत. मग ह्या बाजार किमती मोजत असताना राष्ट्रीय उत्पन्नात स्थिर आणि चालू किंमत याला मोजल्या जातं. म्हणजे ह्या तीनही ज्या किमती आहेत, ह्या तीनही किमती आपण स्थिर किमतीला आणि चालू किमतीला मोजत असतो. या ठिकाणी यांनी काय म्हटलं, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित. मग बाजार किंमत म्हणजे ही बाजार किंमत. मग बाजार किमतीमध्ये आपण स्थिर आणि चालू किंमत ह्या दोन गोष्टी लक्षात घेत असतो. या ठिकाणी बाजार किंमत म्हटल्यानंतर ही याचा अर्थ असतो चालू बाजार किंमत. इथं कुठेही स्थिर शब्द वापरलेला नाही. पुढे त्यांनी विचारलं निव्वळ मूल्यवर्धित म्हणजे नेट, त्याला आपण जीबी हे नाही एनव्ही असं म्हणू शकतो. NVA नेट व्हॅल्यू ऍडेड. जे काही नेट म्हणजे काय, निव्वळ मूल्यवर्धित असा त्याचा अर्थ होतो. मराठीमध्ये आपण जर बघितलं तर खूप लेंदी भाषा होते, परंतु याच्या स्ट्रिक्स आपण जर इंग्लिश मध्ये त्याचं ट्रान्सलेशन किंवा ज्या काही संकल्पना आहेत त्याचे शॉर्ट फॉर्म जर लक्षात ठेवले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होत असतो. मग नेट मध्ये आपल्याला काय बघायचं असते, ग्रॉस जीव्हीए मायनस काय करावा लागतो, घसारा करावा लागतो. हे जर सूत्र तुम्हाला माहित असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काढता येतं. मग परीक्षेमध्ये किंवा प्रश्नामध्ये काय विचारलं, बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. तर कोणतं आहे बघा, बाजार किमतीनुसार स्थूल मूल्यवर्धित वजा स्थिर भांडवलाचा उपभोग किंवा घसारा. म्हणजे जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये आपण उत्पादन करत असतो तेव्हा जी काही यंत्रसामुग्री असते, जे काही संसाधने असतात, विशेषतः त्याला आपण भांडवल म्हणतो. भांडवल दोन प्रकारचं असते, एक म्हणजे स्थिर असते आणि एक असते अस्थिर. तर अस्थिर भांडवलाचा घसारा विचारात घेतला जात नाही, परंतु स्थिर भांडवलाचा जो घसारा आहे, जर आपण एकूण किंवा स्थूल मधून घसारा मायनस केला तर आपल्याला निव्वळ मिळते. म्हणून या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 1 आहे. तर बघा मित्र, अशा पद्धतीने आपल्याला काही गोष्टी सुद्धा डिस्कस करायच्या आणि काही गोष्टी या ठिकाणी बघायच्या आहेत. तर यावरून तुम्हाला लक्षात येईल, उत्पादनाचे मूल्य मायनस मध्यवर्ती उपभोग जर बघितला तर उत्पादनाचं जे काही, आता आपण याच्यावर जर आपण डिटेल मध्ये उदाहरण घेतलं तर मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय किंवा मूल्यवाढ पद्धत म्हणजे काय. तर बघा, एखादी जे काही इंटरमिडिएट वस्तू असते, म्हणजे एखादी वस्तू आपण फायनल गुड जेव्हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत असतो, समजा आपण गव्हाचं उदाहरण घेतलं तर गव्हापासून काय झालेलं आहे, गहू उत्पादन केला शेतकऱ्यांनी, या गव्हाचा तुम्ही आटा तयार केला, आट्यापासून पाव तयार केला किंवा पुढे मिसळ पाव तयार केला. तर आपण याचं जे काही राष्ट्रीय उत्पन्नामध्ये जे गोष्टी असतात त्या फायनल गुड किंवा अंतिम वस्तू मोजल्या जातात. अंतिम वस्तूची जी काही बाजार किंमत आहे त्याच्यानुसार आपण राष्ट्रीय उत्पन्न काढत असतो. मग गव्हाची किंमत 10 रुपये, गव्हापासून आटा तयार केला 15 रुपये झाले, आट्यापासून आपण पाव तयार केला असेल तर साधारणतः 20 रुपये. आणि जर मिसळ पाव जर बघितला आपण किंवा मिसळ पाव मध्ये जो पाव वापरला त्याची किंमत झाली 25 रुपये. जर आपण याची पूर्ण टोटल केली तर आपला जो जीडीपी आहे 15, 25, 25 आणि 50 आणि 70 म्हणजे जवळपास 70 जीडीपी दिसेल तुमचा. परंतु आपण जर बघितलं तर मूल्यवाढ किती झाली, गव्हापासून आटा तयार झाला, इथं 10 रुपये होते ऑलरेडी, इथं 5 रुपये मूल्यवाढ झाली, इथं तुमची परत 5 रुपये मूल्यवाढ झाली आणि या ठिकाणी 5 रुपये मूल्यवाढ झाली. मग जी काही इथं विचारलं मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय, तर जी काही वस्तू आणि सेवा आणि वस्तू आणि सेवेच्या तयार होत असताना ज्या काही इंटरमिडिएट ज्या काही कन्झम्पशन असते किंवा म्हणजे वस्तू असतात त्याची जी मूल्यवाढ झाली. मग गव्हापासून जर आपण आटा तयार केला तर जी गव्हाची किंमत मुळात 10 रुपये होती आणि आटा तयार केला तर टोटल किंमत 15 झाली, पण एकूण मूल्यवाढ किती झाली त्याच्यामध्ये 5 रुपये झाली. जर आपण टोटल जर बघितली तर मग आपला जीडीपी फुगलेला दिसेल. म्हणून आपण मूल्यवाढ किती झाली त्याची गणना करतो किंवा मग अंतिमतः वस्तूची जी काही किंमत आहे त्याच्यानुसार करत असतो. मग आपला जीडीपी किती असेल, 10, 5, 15, 5, 20, 5, 25. म्हणजे आपण जर या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला काय दिसेल, जीडीपी 70 रुपये दिसेल. परंतु अंतिम वस्तू आणि सेवेच्या किमती जर बघितल्या तर आपला जीडीपी 25 रुपये दिसेल. म्हणून अशा पद्धतीनं उत्पादन प्रक्रियेमध्ये जे काही वस्तू आणि सेवेची मूल्यवाढ होत असते ही मूल्यवाढ अशा पद्धतीने मोजले जाते. म्हणून इथं मूल्यवर्धित पद्धत असा शब्द वापरलेला आहे. तर या दृष्टीने हे लक्षात असू द्यावे.
बघा या प्रश्नाचं अचूक उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 निव्वळ देशांतर्गत उत्पादन प्लस प्रदेशातील निव्वळ घटक उत्पादन याचं जर आपण बेरीज केली तर आपल्याला काय मिळते? नेट नॅशनल प्रोडक्ट मिळते. नेट नॅशनल प्रोडक्ट मिळत असते. नेट नॅशनल प्रोडक्ट. बघा निव्वळ देशांतर्गत उत्पादन म्हणजे नेट तुमचा जो काही जीडीपी आहे म्हणजेच एनडीपी प्लस काय किंवा अधिक काय म्हटलेलं आहे? परदेशातील निव्वळ घटक उत्पादन. म्हणजे या ठिकाणी आपण जर सूत्र काढलं तर एनडीपी, आता एनडीपी कसा काढायचा पुढे येणारच आहे. एनडीपी प्लस जे काही आपल्याला परदेशातून निव्वळ घटक उत्पन्न मिळालेलं आहे म्हणजे आपण एक्स मायनस एम चा जर विचार केला, एक्स म्हणजे एक्सपोर्ट आणि एम म्हणजे इम्पोर्ट म्हणजे आयात आणि निर्यातीची जी काही निव्वळ आहे याची जर आपण असं कॅल्क्युलेशन केलं तर पुढे तुम्हाला एनएनपी मिळतो. काय मिळतो? एनएनपी मिळतो. प्रश्नामध्ये काय विचारलं? बाजार किमतीनुसार निव्वळ मूल्यवर्धित पद्धतीशी संबंधित खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर पहिलंच विधान बरोबर आहे, बाकीचे विधान बरोबर नाही. विक्री प्लस साठ्यात बदल याचा काही संबंध आहे का? विक्री प्लस साठ्यामध्ये बदल जर झाला होत असेल तर याचा संबंध याच्याशी येणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नाच्या अनुषंगाने काय काय बघता आलं ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा भारतातील राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप, मोजमापाच्या पद्धती, मोजमापामधील अडचणी यावर वारंवार प्रश्न आल्याचे आपल्याला दिसून येते. तर असे प्रश्न येतात. या अनुषंगाने आपण ही पीवायक्यू विश्लेषण सिरीज सुरू केलेली आहे. तर ही नक्कीच तुम्हाला महत्वपूर्ण किंवा फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ किंवा लेक्चर पूर्ण बघायचं आहे. आपलं स्वतःचं अनालिसिस मूल्यमापन करायचं आहे आणि या लेक्चरच्या माध्यमातून काही व्हॅल्यू ॲडिशन आपल्या अभ्यासामध्ये आपल्या कंटेंट मध्ये करता येते का ते सुद्धा बघायचं आहे. आणि त्या अनुसरूनच ही सिरीज लाईक करायची आणि शेअर सुद्धा आपल्या मित्रांना करायची आहे. बघा राष्ट्रीय उत्पन्न मापनासंदर्भात विधान दिले. निर्वाह शेतीमुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो. काय विचारलंय? खालील विधाने विचारात घ्या आणि बरोबर विधान विचारलेलं आहे. मग हे विधान बरोबर आहे का? निर्वाह शेतीमुळे राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो का? तर नक्कीच कमी आकडा प्राप्त होतो. कारण जर शेतीमध्ये उत्पादन झालं आणि ते उत्पादन जर बाजारामध्ये आलं तरच आपण त्याचं मापन करू शकतो. ते जर आपण शेतीमध्ये उत्पादन केलं आणि त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाने ते स्वतःसाठीच वापरलं असेल त्याला म्हणतो आपण उदरनिर्वाह किंवा निर्वाह शेती. म्हणजेच काय तर स्वतःसाठीच वापरणे, त्याची विक्री न करणे, बाजारात न आणणे, त्याचा विनिमय न करणे. मग बाजारात नाही आणलं, त्याची खरेदी विक्री झाली नाही किंवा त्याचा विनिमय झाला नसेल तर अशा उत्पन्नाचं आपण मापन किंवा उत्पादनाचं मापन राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होणार नाही. म्हणजेच निर्वाह शेती या घटकामुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो. हे विधान बरोबर आहे. त्यासोबत बघा वस्तू विनिमय पद्धतीच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा प्राप्त होतो असं नाही, तर कमी आकडा प्राप्त होतो. का? तर वस्तूच्या बदल्यात जर वस्तू विनिमय होत असेल किंवा वस्तूची देवाणघेवाण होत असेल तर त्याचं बाजार मूल्य मापनच होणार नाही किंवा त्याला बाजार किंमत किंवा पैशाच्या स्वरूपात त्याचं मापनच होणार नाही. मग वस्तू विनिमय पद्धतीमुळे आपल्याला जसं निर्वाह शेतीमुळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो तसाच वस्तू विनिमय पद्धतीमुळे सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नाचा कमी आकडा प्राप्त होतो. या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं? जास्त म्हटलेलं आहे. म्हणून हे विधान काय आहे? चूक आहे. काळ्या अर्थव्यवस्थेच्या अस्तित्वामुळे आपणास राष्ट्रीय उत्पन्नाचा जास्त आकडा नाही तर कमी आकडा प्राप्त होतो. मग काळी अर्थव्यवस्था म्हणजे काय? तर कर चुकवून जो काही उत्पन्न आपण गोळा करत असतो किंवा आपल्या उत्पन्नाचा आपल्यालाच एक स्रोत माहित नसेल किंवा अर्थव्यवस्थेतील अशा उत्पन्नाचा स्रोत मिळत नाही किंवा स्रोत मिळू नये यासाठी लोक प्रयत्न करतात किंवा स्रोत लपवून ठेवतात. या आधारे जे उत्पन्न कमावले जाते त्याला आपण काळी अर्थव्यवस्था म्हणतो. आणि मग माझं उत्पन्न 1 लाख रुपये आहे परंतु मला आणखीन 1 लाख रुपये वेगवेगळ्या स्रोतापासून मिळतात परंतु ते स्रोत मी लपवून ठेवले असतील तर त्याचं कॅल्क्युलेशन होणार नाही. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्थेमध्ये जर काळी अर्थव्यवस्था असेल म्हणजे स्रोत लपवल्या जात असतील तर अर्थव्यवस्थेमधील राष्ट्रीय उत्पन्नाचा आकडा जास्त नाही तर कमी आढळून येतो. कमी राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन होत असते. म्हणून पर्याय क्रमांक जर बघितला आपण किंवा तिसरं स्टेटमेंट हे सुद्धा चुकीचं आहे.
मग बरोबर काय आहे, फक्त काय आहे, बरोबर आहे. प्रश्न कुठला आहे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रश्न आहेत. असे तुमच्या पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला प्रश्न येऊ शकतात, परंतु एवढे लेंदी येणार नाहीत. परंतु संकल्पना तीच असते, मुद्दे तेच असतात, कंटेंट तोच असतो. फक्त प्रश्नाचं स्वरूप हे वन लाईन होईल किंवा दोनच विधानं देतील. इथे आता 3-3 विधानं दिलेली आहेत. खाली सुद्धा बरोबर की चूक असं विचारलेलं आहे. म्हणून आपण सर्व PYQ का घेत आहे, तर नक्कीच तुमचा जो टॉपिक आहे तो डिटेलमध्ये चर्चा केलेला पाहिजे. या चर्चेमधून तुम्हाला परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करता आले पाहिजे. आणि इकॉनॉमी या घटकामध्ये जास्तीत जास्त किंवा आउट ऑफ मार्क पाडण्याचा आपण प्रयत्न करणार आहो. या दृष्टीने तुम्ही या सिरीज कडे बघायचं आहे. बघा, एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादन, ज्याला आपण GDP म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, आणि एकूण राष्ट्रीय उत्पादन, याला GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल, म्हणजे N शब्द आहे आणि इथं D शब्द आहे. डोमेस्टिक आणि नॅशनल असं दोन आहे. मग यामधील फरक खालीलपैकी कोणत्या विधानात प्रतिबिंबित होतो? म्हणजे GDP आणि GNP यामधला फरक विचारलेला आहे. आणि GDP आणि GNP ह्या संकल्पना आपल्याला काय आहेत हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने डिटेल माहित पाहिजेच. यावर जर प्रश्न आला तर चुकायला नको, कारण सोपा टॉपिक आहे आणि आयोगाने यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. बघा, पर्याय काय म्हणतो, पहिला GDP आणि GNP या दोन्ही संकल्पना एकच आहेत. बघा, दोन्ही संकल्पना एक असतील तर फरक विचारला नसता, म्हणून पर्याय जो काही पहिला आहे तो चुकीचा आहे. GNP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशामध्ये केलेली प्राप्ती मोजली जाते. तर हे विधान या प्रश्नाच्या दृष्टीने काय आहे, अचूक आहे, बरोबर आहे. बघा पुढे, GDP मध्ये देशातील उत्पादन घटकांनी परदेशात केलेली प्राप्ती मोजली जाते. तर असं नाही, GDP मध्ये नाही तर GNP मध्येच मोजलं जातं. GDP मध्ये फक्त देशांतर्गत किंवा देशाच्या भौगोलिक सीमेच्या आतमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा मोजल्या जातात. म्हणजे त्या वस्तू आणि सेवा कुठल्या उत्पादन घटकांनी उत्पादित केल्या हे नाही, तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत. म्हणजे GDPचा जर विचार केला तर इथं तुमची सीमा म्हणजेच भौगोलिक सीमा महत्वाची आहे. आणि GNPचा विचार केला तर नागरिक किंवा तुमचे उत्पादनाचे घटक, मग कुठले, आपल्या देशाचे उत्पादनाचे घटक, असा त्याचा अर्थ आहे. जर आपण एक सूत्र बघितलं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल. GNP इज इक्वल टू काय म्हटलेलं आहे, GDP प्लस X मायनस M. हे जर सूत्र तुम्हाला कळालं तर या प्रश्नाचं उत्तर या सूत्रामध्ये दडलेलं आहे. तर बघा, GNP प्लस म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, म्हणजे देशाच्या अंतर्गत जे काही स्थूल उत्पादन झालेलं आहे, प्लस जी काही आपली निर्यात आहे, X म्हणजे निर्यात आणि M म्हणजे आयात, याच्यामध्ये जी काही निव्वळ राहील म्हणजे प्लस मायनस करून जो काही नेट आपल्याला दिसेल, याचं ऍडिशन जेव्हा तुम्ही GDP मध्ये करता तेव्हा त्याला GNP म्हणतात. म्हणजेच काय, तर GNP मध्ये आपल्या देशातील नागरिकांनी देशाच्या भौगोलिक सीमेवर आणि भौगोलिक स्थितीवर, त्यासोबतच विदेशातील भौगोलिक प्रदेशावर काय उत्पादन केलेलं आहे. म्हणजे GDP मध्ये स्थळ महत्वाचं आहे आणि GNP मध्ये तुमचं काय महत्वाचं आहे, तुमचे उत्पादनाचे घटक म्हणजेच तुमच्या देशाचे नागरिक महत्वाचे आहेत. मग या नागरिकांनी भारतामध्ये राहून उत्पादन कमावलं की भारताच्या बाहेर जाऊन उत्पादन किंवा उत्पन्न कमावलं, याचं जिथे मोजमाप होते त्याला GNP म्हणतात. आता ही कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलेली असेल. सोबत हे सूत्र तुम्ही पाठ करून टाकायचं आहे. या सूत्रामध्ये सगळं या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय म्हटलेला आहे, 2 हा या प्रश्नाच्या दृष्टीनं बरोबर आहे. GNP या संज्ञेत पर्याय क्रमांक 4 बघा, GNP या संज्ञेत भांडवली घसारा वगळला जातो. तर GNP या संज्ञेमध्ये नाही, NNP या संज्ञेमध्ये घसारा वगळला जातो. NNP इज इक्वल टू GNP मायनस घसारा असं त्याचा अर्थ आहे. म्हणून GNP मध्ये नाही तर NNP मध्ये घसारा वगळला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 सुद्धा चुकीचा आहे. आणि GDP मध्ये देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजे स्थान महत्वाचं आहे. काय महत्वाचं या ठिकाणी, स्थान महत्वाचं आहे. म्हणून हे विधान सुद्धा या प्रश्नाच्या दृष्टीने काय आहे, चुकीचं आहे. आणि GDP GNP या दोन्ही संकल्पना एकच आहेत असं नाही, दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. हे सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे.
चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता एकच टॉपिक असल्यामुळं एकच टॉपिक आणि एकाच टॉपिक वरचे PYQ, त्यामध्ये ह्या संकल्पना परत 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 रिपीट होताना दिसतील आणि या रिपिटेशन मधूनच काय होईल, आपलं रिव्हिजन होईल. त्यासोबतच आपल्याला काय दिसेल की प्रश्नाचं स्वरूप कसं बदलत जाते, प्रश्न कसे मांडले जातात. टॉपिक एक, संकल्पना एक, तरी सुद्धा प्रश्नाची मांडणी कशी वेगवेगळी होते. आणि परीक्षा कुठली आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे, कंबाईन पूर्व परीक्षा आहे की आपली कंबाईन मुख्य परीक्षा आहे. मग अशा पद्धतीने परीक्षेचं स्वरूप जसं आहे त्यानुसार प्रश्नाची जे काय आहे ती आयोगाकडून मांडणी केल्या जात असते. म्हणून हे अत्यंत महत्वाचे आहेत PYQ. आणि याच्यातूनच नवीन एखादा प्रश्न तयार होऊन आपल्या परीक्षेला येणार आहे. म्हणजे सर्व आपल्या कानावून जाणार आहे, आपण बघणार आहोत, वाचणार आहोत, विश्लेषण करणार आहोत. आणि एवढी तयारी केल्यानंतर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्नाचं अचूक उत्तर निवडता येईल. आणि जेवढं जास्तीत जास्त प्रश्नाचं अचूक उत्तर निवडता येईल तेवढे आपला स्कोर वाढणार आहे. मग स्कोर कसा वाढवायचा, त्याच्यासाठी PYQ हे आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत असं मी म्हणेन. बघा मित्र, पुढील पैकी कोणते उदाहरण किंवा उदाहरणे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही. म्हणजे स्थूल देशांतर्गत किंवा स्थूल जे काही GDP आहे आपला, ज्याला आपण GDP म्हणतो, मग GDP मध्ये कोणते मापन केल्या जातात आणि कोणते मापन केल्या जात नाही, काय वस्तू आणि सेवा. मग बघा, पुढील पैकी कोणते उदाहरण हे स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही. मग आताच आपण चर्चा केलेली आहे बघा, अ स्टेटमेंट काय म्हणते, कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य. आताच आपण बघितलं होतं की याला काय म्हटलेलं आहे, उत्पादन पद्धतीनुसार जर तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न मोजत असाल किंवा GDP मोजत असाल तर काय मोजतो आपण, GDP किंवा त्याला GVA म्हणतात. GVA इज इक्वल टू वस्तू, वस्तू म्हणजे गुड्स, आणि त्याच्यानंतर सर्व्हिसेस मायनस काय म्हटलं आपण, IC. या सूत्रामध्ये या प्रश्नाचं काय आहे, उत्तर दडलेलं आहे. मग काही 2-3 स्पेसिफिक फॉर्म्युले आहेत किंवा सूत्र आहेत. मग GVA म्हणजे काय, गुड्स म्हणजे काय, सर्व्हिस म्हणजे काय, इंटरमिडिएट कन्झम्पशन किंवा आंतरसंक्रमणीय वस्तू म्हणजे काय, हे जर आपल्याला माहित असेल आणि या सूत्रानुसार आपल्याला त्याची मांडणी किंवा आपल्या डोक्यामध्ये त्याची मांडणी अचूक झालेली असेल तर नक्कीच या प्रश्नाचं उत्तर दिसेल. बघा, कार निर्मितीसाठी वापरलेल्या टायरचे मूल्य जर गुड्स अँड सर्व्हिस मायनस इंटरमिडिएट कन्झम्पशन, म्हणजे कारसाठी टायर हा इंटरमिडिएट कन्झम्पशन आहे, मग तो राष्ट्रीय उत्पन्नात मोजला जातो का, नाही, तो वगळला जातो. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय आहे, चुकीचं. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, चुकीचे. का चुकीचं आहे, कारण राष्ट्रीय उत्पन्न किंवा GDP मध्ये जेव्हा आपण वस्तू आणि सेवांचं मापन करत असतो तेव्हा आपण अंतिम वस्तूचं मापन करत असतो किंवा अंतिम वस्तूचं जे काही बाजारभाव आहे त्याच्यानुसार मापन केल्या जात असते. मग कारसाठी वापरलेलं टायरचं मूल्य हे अंतिम वस्तू आहे का, नाही, संपूर्ण कारचं मूल्य आणि त्या कारमध्ये त्या कारच्या मूल्यामध्ये टायरचं मूल्य सुद्धा आलेलं आहे. म्हणून कारचं मूल्य मोजल्या जाईल, टायरचं स्वतंत्र मूल्य मोजल्या जाणार नाही, जे या सूत्रानुसार आपण वगळतो. म्हणून पहिलं स्टेटमेंट काय, चुकीचं आहे. दुसरं आहे, जुन्या वापरलेल्या पुस्तकांचे विक्री मूल्य. बघा, जुनी कुठलीही वस्तू असेल तर आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजत नाही. म्हणजे मागच्या वर्षात एखादा जर बंगला तयार झाला असेल, घर तयार झाला असेल आणि ते या वर्षामध्ये रिसेल होत असेल तर रिसेल होणाऱ्या कुठल्याही वस्तूचा समावेश हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नसतो. कारण जे काही राष्ट्रीय उत्पन्न किंवा जो काही GDP आपण देशाचा मोजत असतो, जो काही GVA मोजत असतो, तो फक्त आणि फक्त त्या वर्षामध्ये नव्याने उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा, आणि अशा वस्तू आणि सेवा ज्या की अंतिमतः उपभोगासाठी तयार झालेल्या आहेत. आणि अंतिमतः उपभोगासाठी तयार झालेल्या म्हणजे आता उपभोक्ता किंवा ग्राहक त्या वस्तूचा उपभोग घेऊ शकतो, त्या वस्तूवर आणखीन कुठली प्रक्रिया करायची गरज नाही. एखादी कार फॅक्टरी मधून तयार होऊन बाहेर पडत असेल तर ती कार आता आपण चालवू शकतो, म्हणजे ती वाहन किंवा आपण प्रवासासाठी तिचा उपभोग घेण्यासाठी ती कार तयार आहे, आता तिच्यावर कुठली प्रक्रिया करायची गरज नाही. अशा असंख्य वस्तू ह्या अर्थव्यवस्थेमध्ये असतात आणि कन्फ्युजन होण्याचं कारण नाही. आपल्याला सूत्र आणि संकल्पना जर माहित असतील तर नक्कीच प्रश्न सुटतो. बघा, हस्तांतरण देयक. आपण एक सुरुवातीला क्वेश्चन बघितला होता, त्या क्वेश्चन मध्ये आपण वैयक्तिक उत्पन्न बघितलं होतं आणि वैयक्तिक उत्पन्नामध्ये आपण काय म्हटलं होतं, कमावलेले उत्पन्न आणि मिळालेले उत्पन्न. मग हस्तांतरणीय देयके
ज्याला आपण सामाजिक सुरक्षा अनुदाने किंवा बक्षीस किंवा देणगी किंवा आपल्याला अचानकच एखाद्या वस्तूचा किंवा सेवेचा लाभ झाला असेल, फायदा झाला असेल किंवा रस्त्याने जाता जाता तुम्हाला पैशाची बॅग म्हणजे पैशाने भरलेली एखादी बॅग सापडली असेल, तर त्या सगळ्यांचा उपयोग म्हणजे समावेश कशामध्ये होत असतो? मिळालेल्या उत्पन्नामध्ये होत असतो. आणि मिळालेलं उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नसते, कारण ते मिळालेलं आहे. त्यासाठी तुम्ही कुठलेही श्रम खर्च केलेले नाही किंवा श्रम खर्च करून कुठल्याही वस्तू आणि सेवेचं उत्पादन केलेलं नाही. जसं शासनाद्वारे एखादा बेरोजगारी भत्ता मिळत असेल, जसं लाडका भाऊ योजना आपण बघत आहे, लाडकी बहीण योजना बघत आहे, किंवा तुम्हाला देणगी कोणी दिली असेल, कोणी तुम्हाला काय दिलेलं असेल, बक्षीस दिलेलं असेल, तर एकाच्या खिशातून दुसऱ्याच्या खिशामध्ये केवळ पेमेंट ट्रान्सफर झालेला आहे आणि त्याला हस्तांतरण देयके असा शब्द वापरला जातो. आणि हे हस्तांतरण देयके राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नसतात, परंतु ते वैयक्तिक उत्पन्नाचा भाग होऊ शकतात किंवा होतात. ह्या दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. तर हस्तांतरण देयके हे राष्ट्रीय उत्पन्नाचा भाग नाही. म्हणजे पहिले 3 स्टेटमेंट हे काय आहेत? कोणतेही उदाहरण स्थूल देशांतर्गत उत्पादन मोजमापाचा भाग नाही. तर हे 3 अ, ब आणि क. कार निर्मितीसाठी वापरण्यात आलेले टायरचे मूल्य, जुन्या वापरलेल्या पुस्तकाचे विक्री मूल्य आणि हस्तांतरण देयके याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत नाही. आणि चौथं जे आहे, मालमत्ता विक्री व्यवहार मध्यस्थाला दिलेली दलाली. एखादी प्रॉपर्टी असेल आणि ती प्रॉपर्टी आपल्याला खरेदी किंवा विक्री करायची असेल आणि त्यामध्ये एखादा ब्रोकर किंवा एखादा मध्यस्थ किंवा एखादा दलाल काय करत असेल, काम करत असेल आणि त्या दलालीसाठी त्या ब्रोकरला ब्रोकरेज म्हणजेच आपण काय म्हणतो त्या मध्यस्थाला मिळालेली दलाली हा त्यांनी पुरवलेल्या सेवेचा मोबदला आहे. म्हणून या बाबीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होत असतो. सेवेच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळत असते? मोबदला मिळत असतो, उत्पन्न मिळत असते. आणि सेवा क्षेत्राचं जे काही उत्पन्न आहे किंवा सेवा क्षेत्राचे आपण मोजमाप राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कशाच्या आधारे करत असतो? कुठल्या पद्धतीने करतो? तर उत्पन्न पद्धतीने करत असतो. म्हणून मालमत्ता विक्री व्यवहारातील मध्यस्थाला मिळालेली दलाली हे त्याचं उत्पन्न आहे. आणि उत्पन्न हे सेवा क्षेत्राचं जे काही मोजमाप आपण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करत असतो ते आहे तुमचं काय म्हणतात त्याला, दलाली किंवा त्याचा तो काय असतो? मोबदला असतो. म्हणून उत्पन्न पद्धत. आता पुढे प्रश्न येणारच आहे की राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत या 3 पद्धतीचा वापर केला जात असतो. पण भारतामध्ये कुठला प्रामुख्याने कोणत्या पद्धतीचा अभ्यास म्हणजे पद्धतीचा काय केला जातो? वापर केला जातो, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं. मग या प्रश्नाच्या अनुषंगाने काय विचारलं? कोणता मोजमापाचा भाग नाही तर अ, ब, क. मग ज्या ठिकाणी अ, ब, क आहे ते तो पर्याय काय आहे? अचूक आहे असं आपल्याला सांगता येईल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र. पुढचा प्रश्न बघा. बाजार किमती स्थूल देशांतर्गत उत्पादन आणि घटक खर्चा स्थूल देशांतर्गत उत्पादन यातील फरक हा प्रामुख्याने निर्माण होतो. म्हणजे काय? बाजार किमतीनुसार म्हणजे जीडीपी, त्याला आपण एमपी लिहू, मार्केट प्राइस, आणि जीडीपी फॅक्टर कॉस्ट म्हणजे एफसी लिहू. अशा पद्धतीने 2 संकल्पना तुम्हाला विचारलेल्या आहेत आणि या 2 संकल्पनेमध्येच या प्रश्नाचं उत्तर आहे की जर आपण बाजार किमतीनुसार आणि घटक खर्चानुसार जीडीपी जर मोजला तर या दोन्हीमध्ये काही फरक आहे का हे आपल्याला बघायचं आहे. आता घटक खर्चानुसार जीडीपी म्हणजे काय? इथं घटक खर्च विचारलाय. कुठले असतात रे मित्रांनो? उत्पादनाचे घटक कुठले असतात? घटक खर्च म्हणजे काय? तर जो काही भूमी आहे, त्याच्यानंतर श्रम आहे, त्याच्यानंतर भांडवल आहे, त्याच्यानंतर तुमचा संयोजक आहे. मग हे सगळे घटक आले, काय झाले? एकत्र आले. कोण एकत्र आणतो? हा संयोजक हे 3 घटक एकत्र आणतो. मग एकत्र आणल्यानंतर ते वस्तू आणि सेवेचं काय करतात? उत्पादन करतात. वस्तू आणि सेवेचं उत्पादन केल्यानंतर वस्तू आणि सेवा बाजारात विकतात आणि बाजारात विकल्यामुळे त्यांना काही मोबदले मिळतात. जसं भूमीला काय मिळतं रे मित्रांनो? खंड. श्रमाला काय मिळते? मजुरी. जसं कुठलंही वेतन सुद्धा म्हणू शकतो आपण. भांडवलाला व्याज आणि संयोजकाला नफा मिळत असतो. मग याप्रमाणे जर आपण जीडीपी मोजत असू किंवा वस्तू आणि सेवेची किंमत मोजत असू तर आपल्याला घटक खर्चानुसार मोजता येते. मग आता
समजा एक कार आहे, आताच आपण बघितलं कारचं उदाहरण घेऊ. टाटा मोटर्सने एक कार तयार केली आणि ती काय केलेली, आता ही आपण फॅक्टरी बघूया. आणि ही फॅक्टरी आहे आणि या फॅक्टरी मधून आता कार बाहेर पडणार आहे. कुठली कार पडणार आहे रे मित्र बाहेर? स्कॉर्पिओ कार बघू आपण. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ कार त्यांनी तयार केली, तयार करून ती बाजारात येणार आहे. मग आता ही फॅक्टरी मध्ये जेव्हा तयार होत असते तेव्हा उत्पादन घटकानुसार तिला किती खर्च लागला? साधारणतः स्कॉर्पिओ कार जर आपण बघितलं 10 लाख रुपयाची आहे. कधी ती फॅक्टरी मध्ये तयार होत असताना. जेव्हा आनंद महिंद्रा यांनी काय केलं, स्कॉर्पिओ कार त्यांच्या फॅक्टरीमध्ये तयार केली आणि आता लोकांना विकण्यासाठी फॅक्टरीच्या बाहेर जाणार आहे. मग या ठिकाणी महत्वाचा घटक असतो एक, जेव्हा ही कार फॅक्टरीच्या बाहेर येते तेव्हा या ठिकाणी सरकार एक भूमिका बजावत असते. कुठली भूमिका असते रे मित्रांनो? तर सरकार काय म्हणते, ही जे वस्तू आहे फॅक्टरी मधून बाहेर येत असेल तर तिच्यावर काय लावत असते? जीएसटी लावतो ना आपण आपल्या देशामध्ये जीएसटी, त्याला म्हणतात अप्रत्यक्ष कर. म्हणजेच काय, तर घटक खर्चानुसार वस्तूची किंमत 10 लाख रुपये आहे, परंतु ती जर आपण देशांतर काय म्हटलेलं आहे, घटक खर्च आणि बाजार किमतीनुसार, म्हणजे बाजार किमतीमध्ये आणखीन काय ऍडिशन होईल. समजा आनंद महिंद्रा यांनी स्कॉर्पिओ कार ही कंपनीच्या लेवलला 10 लाख रुपयाला तिची प्राइस ठेवलेली आहे, परंतु जेव्हा ती मार्केटमध्ये येईल तेव्हा सरकार काय करेल, त्यामध्ये हस्तक्षेप करून सरकार त्यावर कर लावेल. म्हणजेच काय अर्थ, घटक खर्च फॅक्टर कॉस्ट यानुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जे काही भूमिश्रम, भांडवल आणि संयोजक या 4 घटकाचा जो काही मोबदला आहे, या 4 घटकावर जो काही खर्च झालेला आहे त्याच्यानुसार वस्तूची किंमत काय होती? 10 लाख रुपये होती. कुठलं उदाहरण घेतलं होतं आपण? स्कॉर्पिओ गाडीचं. परंतु आता ही बाजारामध्ये आली तर बाजारामध्ये येत असताना सरकार काय करते, याच्यावर अप्रत्यक्ष कर लावत असते. अप्रत्यक्ष कर. मग 10 लाखाची कर जर आपण कार असेल उत्पादन घटकाच्या घटक खर्चानुसार आणि त्यावर अप्रत्यक्ष खर्च कर जर 1 लाख रुपये लावत असेल तर साधारणतः ही जी काय आहे ती काय झालेली आहे, 11 लाख रुपये त्या गाडीची किंमत झालेली आहे किंवा त्या कारची किंमत झालेली आहे. परंतु यासोबत जर सरकारने काही अनुदाने दिली असतील तर अनुदाने आपण मायनस करायचे असतं. म्हणजे अनुदाने समजा आता इथे 1 लाख रुपयाचा टॅक्स लावला आणि अनुदाने तुम्हाला 20,000 रुपये अनुदाने शासनाने दिले किंवा जे काही अनुदाने शासनाने दिलेले आहेत ते 20,000 किमतीचे आहेत. म्हणजे 1 लाख मायनस 20,000 म्हणजे 80,000 रुपये. म्हणजेच गाडीची किंमत काय होईल, उत्पादन खर्चानुसार 10 लाख रुपये आहे, परंतु शासनाने लावलेले अप्रत्यक्ष कर मायनस अनुदाने याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर हे येतं 80,000. म्हणजे गाडी किती रुपयात ठरेल रे? घटक खर्चानुसार 10 लाख रुपयात आणि बाजार किमतीनुसार 10,80,000 रुपयामध्ये आपली गाडी ही मार्केटमध्ये येणार आहे. म्हणून बाजार किमतीनुसार तुम्ही जीडीपी मोजत असाल आणि घटक खर्चानुसार जीडीपी मोजत असाल तर नेमका फरक कशामुळे येतो? अप्रत्यक्ष कर आणि त्याच्यामध्ये अनुदानामध्ये अनुदान दिल्यामुळे वस्तूची किंमत कमी होते आणि अप्रत्यक्ष कर लावल्यामुळे वस्तूची किंमत वाढते. म्हणजेच बाजार किमतीनुसार जीडीपी मोजला असेल आणि घटक खर्चानुसार जर जीडीपी मोजला असेल तर घटक खर्चानुसारचा जीडीपी हा थोडा कमी असतो आणि बाजार किमतीनुसारचा तो काही जीडीपी असतो तो वाढतो. मग या पर्यायापैकी कुठल्या पर्यायांमुळे यामध्ये फरक असतो? तर अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने याच्यामुळे काय असतो? फरक असतो. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. बघा, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर नाही, आपण वस्तूवर फक्त अप्रत्यक्ष कर लावत असतो, प्रत्यक्ष कर लावत नाही. बघा, प्रत्यक्ष कर आणि अनुदाने आपण वस्तूला देऊ शकतो, व्यक्तीला सुद्धा देऊ शकतो. मग या ठिकाणी आपण वस्तूचा विचार करत आहे म्हणून इथे प्रत्यक्ष कर आणि अनुदाने हा पर्याय सुद्धा येणार नाही. अप्रत्यक्ष कर आणि अनुदाने हा पर्याय अचूक आहे. आणि अनुदाने आणि कर्जे, जर एखादी वस्तू आणि सेवा उत्पादित करण्यासाठी कर्ज घेतलं असेल तर या कर्जाचा काय समावेश होईल का? कर्जाचा काही संबंध पडणार नाही. घटक खर्चानुसार काही बदल होणार नाही, बाजार किमतीनुसार काही बदल होणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर डिस्कशन केलं तर नक्कीच याचा फायदा होतो. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायचा, शेअर करायचा आणि आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. बघा, पुढचा प्रश्न बघूया मित्र. खालील विधाने विचारात घ्या. वनसेवा मुख्य ऑक्टोबर 2022 ला प्रश्न विचारलेला काय आहे?
दादाभाई नौरोजींनी सर्वप्रथम राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मांडला. हे विधान काय अचूक आहे आपल्या मुखपाठ असेल किंवा आपण हे वाचलेलं असेल. कारण भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा जो काही पहिला प्रयत्न किंवा पहिला अंदाज मांडलेला आहे ते कोणी मांडलेला आहे? भारतीय अर्थशास्त्राचे जनक दादाभाई नौरोजी यांनी मांडलेला आहे. हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला असं म्हटलं तर मगो रानडे, परंतु भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर दादाभाई नौरोजी. आणि आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर दादाभाई नौरोजी येणार. डायरेक्ट आपण जर भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर कौटिल्य हा या नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. कारण कौटिल्याचे अर्थशास्त्र हा जो काही ग्रंथ आहे तो प्राचीन काळामध्ये मौर्य जे काही साम्राज्य होतं त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये लिहिलेला आहे आणि तो राजकीय अर्थव्यवस्थेवर भाष्य करणारा ग्रंथ आहे. म्हणून भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर कौटिल्य, परंतु आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर दादाभाई नौरोजी. आणि हिंदी अर्थशास्त्राचा पाया कोणी घातला हे जर म्हटलं तर मगो रानडे. आणि आधुनिक अर्थशास्त्राचा पूर्ण जगाचा विचार केला तर आधुनिक अर्थशास्त्राचे जनक म्हटलं तर ॲडम स्मिथ. हे सुद्धा नाव आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा, भारतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाचा पहिला अंदाज दादाभाई नौरोजींनी मांडला, बरोबर आहे. 1867-68 या वर्षातील राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज होता, हे सुद्धा बरोबर आहे. 1867-68 हे वर्ष लक्षात ठेवायचं आहे. या वर्षाची ती आकडेवारी होती, या वर्षाचा तो अंदाज होता. आणि दादाभाई नौरोजी यांनी त्यांच्या पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज मांडलेला आहे. तर हे तीनही विधान काय आहेत? बरोबर आहेत. बघा, हे जे पुस्तक आहे हे साधारणतः 1901 ला प्रसिद्ध झालेलं आहे. आणि यासोबतच या प्रश्नाच्या अनुषंगाने आपल्याला काय लक्षात ठेवायचं? दादाभाई नौरोजी यांनी राष्ट्रीय उत्पन्नाचे अंदाज मांडताना बिगर कृषी आणि कृषी क्षेत्र म्हणजे कृषी आणि बिगर कृषी क्षेत्र अशा पद्धतीने अर्थव्यवस्थेचं काय केलं होतं? वर्गीकरण केलं होतं. हे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण लक्षात ठेवायचं आहे. हे तीनही विधान बरोबर आहेत. आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? विधान कोणते बरोबर आहेत? तीनही विधान बरोबर आहेत. त्यासोबत या पुस्तकाचं जे वर्ष आहे ते 1901 आहे. आणि बिगर कृषी क्षेत्र अशा पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न किंवा अर्थव्यवस्थेचं दादाभाई नौरोजी यांनी काय केलेलं होतं? वर्गीकरण केलं होतं. हे सुद्धा आपल्याला या पुढच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. पुढचा एक प्रश्न बघूया मित्र. बघा, देशांतर्गत हरित सकल उत्पादन ज्याला आपण इंग्लिश मध्ये ग्रीन जीडीपी म्हणत असतो संबंधी विचार करता खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 चा क्वेश्चन आहे. आपल्यासाठी सगळे क्वेश्चन महत्वाचे आहे. मग तो राज्यसेवा मुख्यचा असो, पूर्वचा असो, कुठल्याही परीक्षेचा असो. कारण आपल्याला फक्त संकल्पना, कन्सेप्ट, कंटेंट आणि याच्यावर येणारा आणि पुढच्या परीक्षेला येणारा प्रश्न याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. म्हणजेच आपल्याला अभ्यास करून घ्यायचा आहे. म्हणून प्रश्न कुठल्या परीक्षेचा आहे, किती लेंदी आहे, याच्याशी आपल्याला काही घेणदेण नाही. त्या प्रश्नामधून आपल्याला काय मिळते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. बघा, स्टेटमेंट काय म्हणते? अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचा वापर करा. जर असे काही लेंदी क्वेश्चन आले, आता राज्यसेवेला शक्यतो लेंदी क्वेश्चन येतात, कंबाईन पूर्व आणि मुख्यला एवढे लेंदी क्वेश्चन येत नाहीत. मग लेंदी क्वेश्चन असं स्टेटमेंट जर मोठे मोठे असतील तर आपण सगळ्या स्टेटमेंटवर नजर टाकणं गरजेचं आहे. पहिलंच स्टेटमेंट वाचायचं आणि लगेच उत्तर पर्यायाकडे जायचं असं नाही. बघा, अर्थव्यवस्थेची वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनाचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करा. हे सुद्धा बरोबर असू शकते. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधनाचे शोषण करा असं म्हणत नाही. हरित जीडीपी काय म्हणत असतो किंवा ग्रीन जीडीपी जेव्हा मोजतो तेव्हा उपलब्ध संसाधने हे भावी पिढीसाठी टिकून राहिले पाहिजे. म्हणून जे काही संसाधन वापरतो म्हणजेच आपण जे कमी करतो ते आपल्याला भरून काढण्यासाठी जो काही मूल्य लागणार आहे ते आपण जे काही आपला साधारण जीडीपी आहे त्यामधून आपण मायनस करत असतो. त्यासोबतच वस्तू आणि सेवेचं जेव्हा उत्पादन करतो तेव्हा उत्पादन करत असताना त्याचा एकूणच पर्यावरणावर जो काही परिणाम होत असतो त्याचा जे काही मूल्य असते ते सुद्धा आपण मायनस करत असतो. म्हणजेच काय तर ग्रीन जीडीपी म्हणजे काय तर जीडीपी मायनस म्हणजेच आपला जो काही जीडीपी आहे त्यामधून आपल्याला जे काही नैसर्गिक संसाधन कमी होतात त्याचं मूल्य आणि
वस्तू आणि सेवांचं उत्पादन केल्यामुळे पर्यावरणावर जो काही परिणाम होतो, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतो, त्याचं मूल्य, ह्या दोन्ही मूल्य मायनस केल्यानंतर आपल्याला ग्रीन जीडीपी मिळत असतो. म्हणून इथं शोषण करा असा त्याचा अर्थ होत नाही. त्यासोबत अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी संसाधने संपेपर्यंत वापरा असा सुद्धा त्याचा अर्थ होत नाही. म्हणजे क आणि ड ज्या पर्यायामध्ये आहे तो आपला उत्तर होणार नाही. क आणि ड जर म्हटलं तर दोन पर्याय निघून गेले. आता केवळ ब आणि केवळ क, म्हणजे ब आहे की आता क सुद्धा नाही, कारण आपण क बघितला. शोषण करा असं म्हणता येत नाही, संपेपर्यंत वापरा असं सुद्धा म्हणता येत नाही. मग राज्यसेवेला असे लेंदी क्वेश्चन जरी आले तरी पर्याय असे फ्रेम असतात की आपल्याला त्याला इलिमिनेट करता येतं आणि अचूक पर्यायाकडे किंवा अचूक उत्तराकडे आपल्याला नक्कीच जाता येतं. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे, अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब, अर्थव्यवस्थेतील वाढ प्रभावीपणे करण्यासाठी संसाधनाचा पर्याप्त कार्यक्षमतेने आणि परिणामकारक वापर करायचा आहे. म्हणजेच काय तर ग्रीन जीडीपी साठी आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की जे काही संसाधने वापरणार आहे ते पर्याप्त वापरले पाहिजे, कार्यक्षमतेने वापरले पाहिजे आणि त्यासोबतच परिणामकारक सुद्धा वापरले पाहिजे, जेणेकरून जे उपलब्ध संसाधने आहेत आज आपण उपभोग घेऊन पुढील पिढीसाठी ते सस्टेनेबल किंवा सातत्यपूर्ण टिकून राहिले पाहिजे असा अर्थ अपेक्षित आहे. आणि सहजच आपण प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकतो आपण पर्याय वगैरे बघितले तर बघा मित्र, अशा पद्धतीने आपण हे पीवायक्यू विश्लेषण सुरू केलेलं आहे. व्हिडिओ आपले खूप लेंदी होऊ शकतात, म्हणून आपण 10-10 क्वेश्चन्स किंवा 15-15 क्वेश्चन घेऊन याच्यावर चर्चा करणार आहोत आणि ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. तर या दृष्टीनं आपण जे काही व्हिडिओ घेत आहे, जे काही लेक्चर घेत आहे मित्र, या लेक्चरच्या अनुषंगानं जे काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तर आपण हे जे व्हिडिओ आहेत हे खरंच तुम्हाला आवडत असतील, तुमच्या अभ्यासाला दिशा देत असतील आणि नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या लेक्चरच्या माध्यमातून फायदा होणार असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या पहिल्या भागामध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद मित्रांनो.